ओम शांती. बाबा मुलांनाच शिकवतो. जगामध्ये इतके लोक आहेत, पण बाबा फक्त मुलांनाच शिकवतो. एकच आत्मा दिवसभरात अनेक पार्ट करतो. मोठ्या लोकांच्या गोष्टी सुरू असल्या आणि मध्येच जर एखादं बाळ खेळता खेळता मध्ये आलं तर त्याच्याशी बोलताना आपला आवाज एकदम बदलतो. त्याला समजेल या भाषेत आपण बोलतो. वाद घालत असलो तरी त्या बाळाला पाहताच आपली भावना बदलून जाते. बाळ म्हटलं की आपली बुद्धी कितीही बिझी असली तरी त्याला इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजे मनात कुठेतरी हे अगोदरच पेरलेलं असते की लहान मुलांशी कसं वागावं. मला वाटायचं बाबा असं कसं म्हणतात की मी मुलांशीच बोलतो. जर स्टेजवर बाबा बोलत असतील तर समोर कोणीही जाऊ शकते, मग हे असं का? पण आता मधुबनला 30,000ची सभा असली तरी पण काळजी घेतली जाते की बाबांचे मुलंच आत असले पाहिजेत. पण मोबाईलवर तर बाबांची मुरली येते. पण खरंच हेही तितकेच खरे आहे की अगदी कमीत कमी परिवारात एक मोबाईल तरी आहेच. पण बाबांचे मुलंच मुरली ऐकतात, दुसरे ऐकत नाहीत. बाबांना अमृतवेलेमध्ये भेटणे हे तर मुलांचा हक्क आहे. जरी भक्त सकाळी उठत असले तरी ते बाबांना भेटत नाहीत. म्हणजे एकंदरीत ड्रामा असाच आहे. ज्या आत्म्यांना निश्चय होतो की हाच माझा पिता आहे, तेच मुलं मुरलीद्वारे बाबांचे म्हणणे ऐकतात. शास्त्रातही असं उदाहरण दिलं आहे की जेलमध्ये जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा कंस मामा तर नाहीच, पण तिथले पहारेकरीसुद्धा झोपले होते. म्हणजे काय? तर ज्यांचे पार्ट सतयुगात नाही त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन होणारच नाही. बाबांचे मुलं बनणे हे सुद्धा भाग्यच आहे. म्हणजे लोक मधुबनला जातात, मधुबन दर्शन करून येतात, पण बाबा काय आहे, बाबा कोण आहे हेही त्यांना माहीत नाही. ज्ञान ऐकल्यावर जेव्हा निश्चय होतो तेव्हाच मुलं बनतात. म्हणजे अगदी एखाद्या परिवारात सुद्धा एक बाबांचा मुलगा असतो तर दुसरा नसतो. नाहीतर ज्ञान ऐकणारे खूप आहेत, पण जसे ते इतर सत्संगाला जातात तसेच हे पण एक सत्संग आहे असे मानतात. एकदा का मुलं बनलीत की बाबा अगदी प्रेमाने मायाशी सामना करण्याच्या नवीन नवीन युक्त्या सांगतात. बाबा मुलांना बऱ्याच कार्यातूनही मुक्त करतात. जसे
तीर्थाला जाणे, जप करणे, कडक उपवास करणे, तपस्या करणे, खूप नातेवाईकांशी संबंध ठेवणे, नशा करणे, नको ती जबाबदारी घेणे, मग तो नशा अगदी कशाचाही असो. बाबा मुलांसाठी सोपा सहज नशा सांगतात, नारायणी नशा. बाबांची मुरलीमधली भाषाही अशी असते की ती फक्त मुलांनाच कळते. कोणी मुरली वाचली तरी कळत नाही. जगात करोडो आत्मा आहेत, पण बाबा फक्त मुलांशीच बोलतात. किती आश्चर्याची गोष्ट आहे. स्थूलमध्येही प्रकृतीचे जलतत्व जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाचा आनंद फक्त मुलंच घेतात. अगदी मनापासून ओले चिंब होतात. इतर लोक त्यांना अशा आनंदात पाहून वेगवेगळी कारणं सांगतात. आम्हाला वेळ नाही, आम्ही काय मुलं आहोत, आम्हाला सहन होत नाही, गाऱ्यात पाण्यात आम्हाला आवडत नाही. मग कोणी छत्रीचा आधार घेतात, तर कोणी घरात दुकानात शिरतात. पाऊस पडतो सगळ्यांसाठीच, पण त्याचा आनंद घेणारे फक्त मुलंच असतात. तसेच बाबा प्रेमाची वर्षा करतात, शक्तीची वर्षा करतात, फक्त मुलांसाठीच. कारण इतर आत्मा म्हणतात, आम्हाला वेळ नाही, यांचा धर्म वेगळा आहे, आम्ही करू शकत नाही, यापेक्षा भक्तीच चांगली आहे. कारण बाबा ही प्रेमाची वर्षा सगळ्यांसाठीच करतात, पण प्रेमात चिंब भिजतात ती फक्त मुलंच. बाबा मुलांनाच शिकवतो. बाबा मुलांसाठीच येतो. बाबा मुलांचेच लाड करतो. बाबा मुलांनाच स्वदर्शन चक्रधारी बनवतो. बाबा मुलांनाच विश्वाचे राज्य देतो. याचीच नक्कल म्हणजे लौकिकमध्ये पण पालक मुलांसाठीच कमवतात, मुलांच्याच भविष्याचा विचार करतात. पण कुठे कुठे पालकांच्या अहंकारामुळे मुलांच्या जीवनात संकटही येतात. ओम शांती.